नमस्कार मित्रांनो, एक आवाज आहे आपल्या अदृश्य वास्तविक काळाचा, जिथे त्या मनाचे हक आहे ज्याला प्रेम व्यक्त करायचं आहे, पण परिस्थिती त्याला सहजपणे बंडखोरीकडे ढकलत आहे. आज आपण अशा युगात जगतोय जिथं प्रेम व्यक्त करणं कधी कधी धाडसाचं काम वाटतं. जिथे मी तुझ्यावर प्रेम करतो इतकं साधं वाक्यही समाजाच्या चौकटींना आव्हान देऊ लागतं. मग प्रश्न असा पडतो की आज आपण इतके बदललोय का प्रेम लिहिताना देखील शब्द क्रांतीत रूपांतरित होतात. इश्क म्हणजे काय? इश्क म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधील नातं नाही, अंतर नाही, तर इश्क म्हणजे न्याय, सत्य आणि स्वातंत्र्यावर प्रेम. आणि जेव्हा या गोष्टी धोक्यात येतात तेव्हा त्या प्रेमाचं रूपांतर हे इन्क्लाबमध्ये होतं. आज सोशल मीडियावर आपण एखादी पोस्ट लिहिताना दोनदा विचार करतो. आपण घाबरतो, आपण इतरांना विचारतो आणि स्वतःही विचार करतो की हे बोलणं सुरक्षित आहे का. म्हणजेच काय, तर आज आपण आपल्या भावना व्यक्त करणं म्हणजे खूप मोठी जोखीम झाली आहे. जेव्हा समाज दोषाने भरतो तेव्हा प्रेम करणं हीच सगळ्यात मोठी क्रांती ठरते. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये इश्क करणं म्हणजे इन्कलाब करणं आहे. आणि अगदी याच इश्काची आणि इन्कलाबची उद्विग्नता दिलेल्या विषयाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी संतोष भीमराव राजगुडे. नॅशनल लिस्टेड डिटेक्टिव्ह फोर्स आयोजित आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सांकेतिक कोड क्रमांक C77 विषय मांडतोय. मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है. मित्रांनो, विषयाच्या सुरुवातीलाच मला इन्कलाब नावाची संकल्पना स्पष्ट करायची आहे. इन्कलाब म्हणजे केवळ सत्ता पालट नाही, तर जेव्हा एखादा शेतकरी आत्महत्येचा विचार सोडून नवीन तंत्रज्ञानाला सोबत घेऊन शेती करतो तेव्हा तिथे इन्कलाब होतो. जेव्हा एखादा तरुण अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो तेव्हा तिथे इन्कलाब होतो. आज आपल्या भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी इन्कलाब नकोय, तर आज आपल्या देशाला जातपात, अंधश्रद्धा, बेरोजगारीपासून खऱ्या अर्थानं मुक्त करण्यासाठी खरा इन्कलाब हवा आहे. आज क्रांतीची तलवार ही विचारांच्या दगडावर घासल्यानंतरच धारदार होते. आणि म्हणूनच आज आपल्या प्रेमातही इन्कलाब आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, आपल्या इतिहासात अनेक लेखक, साहित्यकारांनी प्रेम लिहिलं, परंतु त्यातून त्यांनी क्रांती घडवली. जसं की फैज अहमद फैज यांनी त्यांच्या शब्दातून बोल के लफ्ज आजाद है तेरे यासारखी एखादी चळवळ उभा केलेली पाहायला मिळते. अनेक शाहीर, साहित्यकार, लेखक, कवी यांनी त्यांच्या शब्दात, त्यांच्या प्रेमातही समाजाच्या वेदना मांडल्या. एवढंच काय, तर प्रेमाला क्रांती समजून त्या भावनेला अमरत्व देऊन जगाला गहिरं प्रेम करायला लावणारे शहाजहान आणि मुमताजही मला आठवतात. एवढंच नाही, तर प्रेमाच्या माध्यमातून समाजामध्ये समतेची बीजं पेरणाऱ्या सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या प्रेमातही मला इन्कलाब दिसून आल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही, तर याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर अहिंसेच्या तत्वामुळे सत्तेविरुद्ध लढा उभारून माणसामध्ये माणुसकी, समता, समानता, एकता नावाची क्रांती निर्माण करणारे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह यांपासून ते आजच्या काळात इन्कलाब जिंदाबादचा नारा इथल्या तरुणांच्या रक्तामध्ये निर्माण करणारे रविराज साबळे आणि स्त्री शिक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मलाला युसुफजाईपर्यंत मला यांच्या सगळ्यांच्या प्रेमात इन्कलाब दिसून आल्याशिवाय राहत नाही. आज काही लोक प्रेम लिहितात, काही लोक प्रेम जगतात. आणि जेव्हा ते प्रेम जगतात तेव्हा इतिहास त्यांच्या शाहीतून नाही, तर त्यांच्या रक्तातून इन्कलाब लिहितो. आजचा युवक काय करतो? तो प्रेम करतो, पण त्याच वेळी तो प्रश्न विचारतो, तो भावना व्यक्त करतो, पण त्याच वेळी तो अन्यायाला विरोधही करतो. आणि मला वाटतं हीच सगळ्यात मोठी क्रांती आहे. क्रांती म्हणजे फक्त रस्त्यावर उतरणं नाही, तर क्रांती म्हणजे तुमचं सत्य जगासमोर मांडणं. क्रांती म्हणजे भीतीवर मात करून प्रेम व्यक्त करणं. आणि मला वाटतं आज प्रेम करणं, आणि जर तुम्ही प्रेम करत असाल आणि त्यातून जर क्रांती उमटत असेल, तर याचा अर्थ असा नाही की प्रेम बदललं आहे, याचा अर्थ असा की परिस्थिती बदलली आहे. आणि म्हणूनच मेरी जज्बा से इस कदर वाकिफ है मेरी कलम, मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है. मित्रांनो, आज आपण अशा काळातून जात आहोत जिथे प्रश्न फक्त इतकाच नाही की आपण प्रेम करतो का. खरा प्रश्न तर हा आहे की आज आपण प्रेम व्यक्त करतो का. आज प्रेम करणं सोपं नाही, कारण प्रत्येक शब्दावर कुणाचं तरी मत, कुणाचं तरी नियंत्रण आणि कुणाचा तरी विरोध उभा असतो. आणि म्हणूनच आज इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा विचारांवर दडपण आली तेव्हा तेव्हा शब्दांनीच क्रांती केली. आणि म्हणूनच आज प्रत्येक प्रामाणिक शब्द हा प्रश्न बनतो, प्रत्येक भावना प्रतिकार बनते आणि प्रत्येक इश्क हा इन्कलाब बनतो. आणि म्हणूनच आज जर प्रेम करणं हे धाडस वाटत असेल, तर मला वाटतं आज आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत. आणि ती दिशा बदलण्यासाठी मोठ्या घोषणांची गरज नाही, गरज आहे ती फक्त प्रामाणिक शब्दांची. आणि म्हणूनच जर तुम्ही पुढच्या वेळी इश्क लिहाल आणि त्यातून जर इन्कलाब उमटला तर थांबू नका. कदाचित तुमचा तो एक इश्क कोणासाठी तरी एक फक्त शब्द असेल, पण कोणासाठी तरी तो खऱ्या अर्थानं श्वास घेण्याचं कारण बनेल. आणि कदाचित तुमचा तो इन्कलाब ही इथल्या समाजाला पुन्हा माणुसकीकडे नेणारा एक खऱ्या अर्थानं मार्ग बनेल. शेवटी जाताना किताबगंज यांच्या शब्दात इतकंच, मेरे बच्चे तुम इतना प्रेम करना, मेरे बच्चे तुम इतना प्रेम करना कि तुम्हारा इस समाज में होना ही विद्रोह लगे. आभार.